छान खमंग कुरकुरीत खूप चविष्ट अशी बाजरीची चकली। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। ही मस्त काटेरी आणि खुसखुशीत झालेली चकली बाजरीची आहे बरं का। विश्वास नाही बसत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। इथे मी मोठी वाटी बाजरीचं पीठ, त्याच्याहून छोटी वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर मी इथे पोहे आणि भाजकी डाळ घेतलेली आहे। पुढे आपण काही मसाले घेणार आहोत। त्यामध्ये 4 चमचे धणे घेतलेले आहेत आणि त्याच चमच्याने आपण 2 चमचे जिरं घेणार आहे। त्याच चमच्याने पुढे आपण 2 चमचे बडीशेप घेणार आहे आणि 1 चमचा ओवा घेणार आहे। पुढे आपण थोडे खडे मसाले घेणार आहे। त्याच्यामध्ये मी काळी मिरी, लवंग आणि दालचिनी, काळी मिरी, लवंग, दालचिनी 4-5 अशा थोड्याशा टाकलेल्या आहेत। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण पोहे, डाळव्या आणि ही मिक्स केलेले मसाले हे भाजून घेणार आहे। सुरुवातीला आपण धना, जिरा, ओवा, बडीशेप मिक्स करून घेतलं होतं, ते छान असं खमंग भाजायचे आपल्याला। पुढे आपण पोहे पण छान खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर ही मस्त अशी चकली छान होते बाजरीची, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लागते सुद्धा चवीला खूप सुंदर। तर आपल्याला पोहे सुद्धा छान फुलवून घ्यायचे आहेत मस्त। आणि पुढे आपण डाळव्या पण भाजणार आहोत। तर डाळ आपली इथं भाजकीच आहे, तर ती आपण थोडीफार भाजली तरी चालेल। तर आता पुढे मी डाळ ही भाजून घेते आणि हे आपल्याला सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आपल्याला एक एक करून। तर पुढे मी हे भाजलेलं सामान मिक्सरला वाटून घेणार आहे। सुरुवातीला आपण हे भाजून घेतलेले मसाले बारीक करून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये मी सफेद तीळ टाकले होते बरं का। पुढे मी डाळव्या बारीक करून घेणार आहे आणि पुढे पोहे, असं मी एक एक करून तिन्ही गोष्टी बारीक करून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते। आता त्याच ताटामध्ये आपण मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं, ते आपण चाळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण पुढे तांदळाचं पीठ घेतलं होतं, ते सुद्धा चाळून घेणार आहोत। तर ही सध्या थंडी चालू आहे, तर बाजरी खाणं ही थंडीमध्ये खूप छान असतं। तर वेगळं काहीतरी खाण्यापेक्षा हे खमंग कुरकुरीत हा बाजरीचा पदार्थ म्हणजे चकली, तर नक्कीच तुम्हीही ट्राय करा। आता हे सर्व पीठ मी पुन्हा एकदा सर्व एकत्र करून चाळून घेते, म्हणजे ते एकजीवही होत जातं। आणि जे काही थोडंफार डाळव्या हे राहिलेले आहेत ते मी पुन्हा मिक्सरला वाटून पुन्हा चाळून घेत आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आता हे पीठ आपल्याला पुन्हा मिक्स करायचे आणि मोजून घ्यायचे। मोजून ह्याच्यासाठी घ्यायचे कारण की आपल्याला इथे चकलीचं पाण्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण परफेक्ट समजेल, यासाठी हे पीठ आपण मोजून घ्यायचे। तर माझे इथे 4 वाटी पीठ मोजून झालेलं आहे। तुम्ही जे भांडं घेताल त्याच भांड्याने इथे आपण पाणीसुद्धा वापरणार आहोत। तर इथे माझं 4 वाटी पीठ झालेलं आहे। आता त्याच वाटीने आपण पाणीही घ्यायचं आहे। तर पोह्याचा चमचा, इथे मी 4 वाटी पीठ, तर त्यासाठी पोह्याचे 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल जास्त घालू नका, तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाला घालू शकता। इथे मी 4 चमचे फक्त लाल तिखट टाकलेलं आहे आणि पुढे आपण इथे 3 वाटी पाणी 3च वाटी घ्यायचे। 4 वाटी पिठाला 1 वाटी कमी असं तुम्ही प्रमाण ठेवा। पुढे आपण काय करणार आहोत, पुढे याच्यामध्ये तीळ टाकायचे 2 ते 3 चमचे आणि चवीनुसार मीठ। तर असं प्रमाण ठेवलं तर चकली अजिबात बिघडत नाही आणि मोजून मापून घेतलं असेल तर चकली कधीही बिघडली जाणार नाही, ती कोणतीही असो। आता झाकण ठेवून आपण छान अशी उकळी आणून द्यायची आणि मग पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। छान पाण्याला उकळी आली आहे। आता आपण तयार करून घेतलेलं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे। पीठ घालण्याच्या टायमाला गॅस एकदम बारीक करा आणि पीठ आपण मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लगेच बंद करा। लक्षात ठेवा, इथे पीठ आपल्याला शिजून द्यायचं नाही आहे। पीठ जर शिजलं तर मग चकली आपली बिघडू शकते। आणि तेलही जास्त घालू नका, तेलाचं प्रमाणही जास्त झालं तरी चकली बिघडू शकते। तर 5 मिनटं याला झाकून ठेवायचे।
5 मिनटाच्या नंतर तुम्ही पीठ उतरवून घ्या आणि मग ह्याला मळून घ्या. पाणी तुम्हाला जर लागलं थोडंफार तर तुम्ही ह्याच टोपामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्या, ते आपल्या पीठ मळण्यासाठी होईल. तर आता इथे गरम गरम आहे म्हणून मी इथे चमच्याने पहिलं ह्याला एकजीव करते आणि त्याच्यानंतर पुढे मी हाताने ह्याला मळून घेणार आहे. तर पाणी थोडंसंच लागतं, जास्त लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचं जे काही भांडं घेताल तुम्ही त्यापेक्षा एक म्हणजे कमी ठेवायचं. म्हणजे 4 वाट्या पीठ भरलं तर 3 वाटी पाणी किंवा 5 वाट्या पीठ भरलं तर 4 वाटी पाणी असं प्रमाण ठेवा आणि तेलाचंही प्रमाण तसंच ठेवा. म्हणजे कोणतीही चकली असू द्या, भाजणीची असू द्या किंवा दुसरी कोणतीही असू द्या, ती छानच होते. तर पीठ असं घट्टसर मी इथे भिजवून घेतलेलं आहे आणि त्याला मी झाकून ठेवते. झाकून काही जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, लगेच चकल्या पाडायला घेतल्या तरी चालतं. तर आपल्या इथे घट्टसर पीठ भिजवल्याने चकलीला काटेसुद्धा खूप सुंदर येतात. तर मी इथे पीठ भरून घेतले सोऱ्यामध्ये आणि चकल्या आता पाडायला घेते. पाहू शकता तुम्ही पुढे चकल्या कशा पडतायत. तर पीठ एकदम परफेक्ट झालं ना की चकली आपली तुटलीही जात नाही किंवा काही होत नाही, व्यवस्थित चकली पडली जाते. तर अशाच मी एक ताटभर चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि नंतर पुढे तळायला घेते. आणि घट्ट पीठ भिजवल्यामुळे चकलीला काटेही खूप सुंदर येतात. तर थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणं म्हणजे आपल्या शरीराला खरंच खूप छान असतं. तर असं चटपटीत खाणं कोणाला नाही आवडणार. आणि इथे बघा माझ्या चकल्या पाडून झालेल्या आहेत. आता तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे. लक्षात ठेवा, चकली तळताना तेल आपलं एकदम कडकडीत गरम पाहिजे, तरच आपली चकली छान कुरकुरीत होते, अजिबात मऊ पडत नाही. आणि चकली तेलात टाकल्या लगेच पलटी करायची नाही, तिला खालच्या साईडून कडक होऊन द्यायची आणि नंतर तुम्ही पलटी करा. सर्व चकल्या मीडियम गॅसवर तळा, फुलही गॅसवर किंवा बारीकही गॅसवर तळायच्या नाही आहेत. तर मी आता ह्या पहिल्या करून घेतलेल्या चकल्या काढून घेते. आता पुन्हा राहिलेल्या मी चकल्या आता इथे तळायला घेते. तर पाहू शकता असे झाऱ्यावर तेलाचे बुडबुडे दिसले की आपली चकली एकदम परफेक्ट झालेली असते असं आपण समजून जायचं. तर अशाच मी छान अशा चकल्या खमंग आणि तळून घेतलेल्या आहेत. कलरही चकलीला आपल्या छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही कोणाला अशी खायला दिली तर कोणी ओळखूही शकणार नाही की ही तुमची बाजरीची चकली आहे. आणि हो, त्याची चवही तेवढीच टेस्ट लागते. तर आवाज ऐका चकल्यांचा तुम्ही आता, मस्त कुरकुरीत येतोय ना आवाज. चला, तर पुढे मी राहिलेल्या सर्व चकल्या अशाच तळून घेतलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवते. ही चकली अजिबात तेलही पीत नाही. तर एका ताटामध्ये मी ही चाळण ठेवलेली पाहू शकता, अजिबात तेल पीत नाहीत ह्या चकल्या. पुढे मी अशाच सर्व राहिलेल्या चकल्या तयार करून घेतल्या. मस्त काटे पण आलेले आहेत, कलरही खूप सुंदर आहे, दिसतोय ना खूप छान. वाटते का ही बाजरीची चकली असेल म्हणून. तर चला, तुम्हाला माझी ही चकली आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एखादा लाईक करा, एखादी कमेंट करा आणि हो, प्लीज होता होईल एवढा व्हिडिओ शेअर करा. तर ही कुरकुरीत झालेली चकली पहा तुम्ही, मस्त अशी. तर चला, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.